शब्दांचे बनते. शब्दांच्या विविध कार्यांना शब्दांच्या जाती असे म्हणतात. शब्द हा भाषेचा मूलभूत घटक आहे. शब्द म्हणजे एक किंवा अनेक अक्षरांचा समूह. त्याच्यामुळे अर्थपूर्ण शब्द हा असा तयार होत असतो. शब्दांचा वापर वाक्यांमध्ये केला जातो आणि याद्वारे आपले विचार, भावना, संदेश हे आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. ते कोणत्या त्यात आपण पाहणार आहोत. पहिला आहे नाम. दुसरा आहे सर्वनाम. तिसरा आहे विशेषण. चौथा आहे क्रियापद. अशा प्रकारे आपले शब्दांच्या जाती 8 आहेत. पहिला आहे नाम, दुसरा आहे सर्वनाम, तिसरा आहे विशेषण, चौथा आहे क्रियापद, पाचवं क्रियाविशेषण, सहावं शब्दयोगी, सातवं उभयाव्ययी आणि आठवं केवल प्रयोगी. आता सर्वात पहिल्यांदा आपण नाम या शब्दांची व्याख्या पाहणार आहोत. ज्या शब्दांनी व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्राणी इत्यादींचे नाव कळते त्याला नाम असे म्हणतात. तर उदाहरणार्थ काही शाळा आहे, मुलगा, एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, सपोज सीमा हे नाव आहे, ते आपल्याला ओळखलं जातं ना की मुलगा आहे, मुलगी आहे. तर अशा प्रकारे शाळा, वस्तू, पुणे शहर हे असे वेगवेगळे शहरांची नावं आपण त्याला सांगू शकतो. दुसरा आहे सर्वनाम, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. तर आपण त्याच्यात तो, ती, ते हे असे उदाहरण देऊन पाहू शकतो. त्याच्यानंतर विशेषण, नाम किंवा सर्वनामाचे गुणधर्म सांगणारा शब्द त्याला म्हणतात विशेषण. म्हणजे एखादी मुलगी आहे ती चांगली आहे, तर आपण त्याचं विशेषण काय आहे ना, चांगला, चांगली, सुंदर हे जे विशेषण असतात ते विशेषणद्वारे नाम किंवा सर्वनामाचे गुणधर्म सांगतात. त्याच्यानंतर क्रियापद, ज्या शब्दांनी क्रिया अवस्था किंवा हालचाल व्यक्त होते त्याला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ जातो, खाल्ले, बसणे, चालणे, उठणे हे क्रियापदमध्ये येतात. क्रियाविशेषण, क्रियापद विशेषण अथवा इतर क्रियाविशेषणांचा गुण सांगणारे शब्द त्याला म्हणतात क्रियाविशेषण. त्याच्यामध्ये लवकर, खूप, सावकाश हे असे शब्द येतात. उभयाव्ययी अव्यय, त्याच्यामध्ये वाक्य, शब्द किंवा शब्द समूह जोडणारे अव्यय त्याला म्हणतात उभयाव्ययी अव्यय. केवल प्रयोगी, भावना, अचानक व्यक्त होणारे शब्द जे असतात त्याला म्हणतात केवल प्रयोगी. त्याच्यानंतर अरे वा, शाबास, बापरे हे असे जे शब्द येतात, एखाद्या ठेस लागले तर आपण पटकन म्हणतो बापरे. त्याच्यामुळे हे जे बापरे, अरे वा असे शब्द येतात त्याला म्हणतात केवल प्रयोगी. त्याच्यातले अजून काही उदाहरणे आणि वाक्य हे आपण पुढच्या तासाला